सर, आतापर्यंत आपण कॉन्स्टिट्यूशनची निर्मिती, प्रिएम्बल, त्याचे सगळे घटक आणि फंडामेंटल राईट्स आणि ड्युटी हे सगळं आपण बघितलं. पण त्याचबरोबर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स पण आहेत, म्हणजे मार्गदर्शक तत्वे. तर आता हे मार्गदर्शक तत्वे आणि फंडामेंटल राईट्स मध्ये असा काय फरक आहे? फरक म्हणजे दोन वेगवेगळ्या गोष्टी. मूलभूत अधिकार हे त्या देशामधल्या नागरिकाला, भारतीय नागरिकाला त्याचे अधिकार म्हणून दिलेले, आणि मार्गदर्शक तत्व म्हणजे शासन व्यवस्था जी घटनेनं निर्माण केली, ज्यामध्ये तुम्हाला केंद्र शासनापासून, राज्य शासनापासून तर स्थानिक स्वराज्य संस्था, अगदी शेवटचा घटक ग्रामपंचायती येतात, तिथपर्यंतची जी शासन व्यवस्था आहे, त्या शासन व्यवस्थेनं कोणत्या पद्धतीचे धोरण आखावेत, कोणत्या पद्धतीचे कायदे करावेत, कोणत्या पद्धतीनं त्यांच्या पॉलिसीज अंमलात आणाव्या, यासाठी दिलेलं मार्गदर्शन हे मार्गदर्शक तत्वामध्ये आहे. त्यामुळे फंडामेंटल राईट्स हे नागरिकाला त्याच्या हक्क अधिकारांनी सक्षम बनवतात, आणि त्या फंडामेंटल राईटची अंमलबजावणी होणारी सगळी कल्याणकारी राज्याची व्यवस्था जी आहे ती डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स द्वारे शासनाने अंमलात आणावी हे घटनेला अपेक्षित आहे.